आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो, मी वैभव पवार याचा 4थीचा विद्यार्थी जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेतून बोलतोय. ओळखलं का तुम्ही मला? मी तुमचा चाचा नेहरू म्हणजे पंडित नेहरू. तुम्ही आदराने चाचा म्हणतात. तुम्ही सर्वजण माझा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करता, म्हणून मी आज तुम्हाला भेटायला आलो आहे. जरी आज मी तुमच्यात नसलो तरी तुम्ही माझा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा करता. याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना? तर आज मी तुम्हाला यामागचे कारण सांगतो. मित्रांनो, माझा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबाद येथे एका श्रीमंत घराण्यात झाला. माझे वडील मोतीलालजी नेहरू हे मोठे पुढारी होते. माझ्या आईचे नाव स्वरूपा राणी होते. माझे शिक्षण भारतातच झाले. उच्च शिक्षण मी इंग्लंडला जाऊन पूर्ण केले. त्यावेळी भारतात परत आले. मी नोकरी करून भरपूर पैसे कमावले. पण महात्मा गांधींच्या प्रेमामुळे स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले. भारत मातेच्या स्वातंत्र्याकरिता माझे जीवन अर्पण केले. महात्मा गांधीजींबरोबर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन अनेक वेळा तुरुंगवास भोगला. तुरुंगात असताना मी डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाचे पुस्तक लिहिले. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वेळा इंग्रजांविरुद्ध लढा दिला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताला पंतप्रधानपदी माझी सर्वांनी निवड केली. मी पंतप्रधान झाल्यावर भारतात 3 पंचवार्षिक योजना आखल्या. अनेक कारखाने उभारले. दळणवळणीचा विकास केला. तसेच तटस्थ भारताचा परराष्ट्र धोरणाचा पाया घातला. जगात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले. मित्रांनो, मला मुले आणि फुले फार आवडतात, म्हणून मला मुला फुलांचे नेहरू म्हणत. म्हणूनच मी मुलांमध्ये रमत असे व माझ्या कोर्टाला कायम गुलाबाचे फुलं असायचे. आज तुमच्याशी संवाद साधून मला खूप छान वाटले. तुम्हीच भारताचे भावी आधारस्तंभ आहात. चांगले ज्ञान घ्या, संस्कारित व्हा व भारताची मान जगातून ठेवा. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.